देशमुख सर, आज मागील काही दिवसांपूर्वी फेसबुकवर अशी एक पोस्ट आली होती अनेक जणांची की श्री मलंगडची जी आपली केस चालू होती, तो खटला आपला चालू होता, तो खटला त्या जनतेच्या बाजूने लागलेला आहे असं न्यूज येत आहे. तर याच्याबद्दल ही बातमी खरी आहे की आपण याच्यावरती पुन्हा काय सुप्रीम कोर्टातून याचिका तिथून निकाल लागलेला आहे की आपण याच्यावरती आता पुनर्विचार काय चालू आहे आपल्या हिंदू संघटनांचा, बजरंग दल म्हणा, विश्व हिंदू परिषद, की याचा लढा पुन्हा चालू होणार आहे का? ही बातमी खरी आहे? ओम नमो श्री मलन. कल्याण परिसरामध्ये दोन वादग्रस्त ठिकाण आहेत. एक कल्याण जवळील किल्ले श्री दुर्गारी आणि कल्याण पासून 15 किलोमीटर असलेला अमर पर्वत, तो आता हाजी मलन पहाड किंवा श्री मलनगड असा हा सुरू आहे. तर दुसरं ठिकाण कल्याण पासून 15 किलोमीटर वरती अमर पर्वत, आताच श्री किल्ले श्री मलनगड, हाजी मलन पहाड म्हणून प्रचलित असलेले स्थान आहे. या स्थानाचा जो न्यास बनला तो पहिल्यांदा खाजगी न्यास होता. तो न्यास 1953 ला बनला. त्याचं नाव श्री पीर हाजी मलन बाबा दरगाह ट्रस्ट असं करण्यात आलेलं आहे. आणि या न्यासामध्ये हाजी आणि दर्गा हे दोन शब्द जे घातलेले आहेत ते गैर आहेत आणि ते रद्द करून या स्थानाला अप्रमाणपत्र मिळावं, हिंदूंचं स्थान म्हणून घोषित करावं, याकरता म्हणून श्री बलम भक्तांनी याबाबत ठाणे जिल्हा न्यायालयामध्ये 4 फेब्रुवारी 2082 रोजी एक दावा दाखल केला. तो दावा ठाणे जिल्हा न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. या दाव्यातील जे वादी आहेत, मोहनदादा गोखले आणि साळुंके, हे दोघेही, या दोघांनाही देवस्थान झालेलं आहे. आणि मग त्यामुळे या ठिकाणी वारसदार म्हणून काही जणांचं नाव देऊन एक अर्ज दाखल केलेला आहे. आता 30 जुलै 2026 मध्ये न्यायालयाने तो अर्ज फेटाळलेला आहे. हा दावा मुळात सामाजिक दावा आहे, समाजाकरता म्हणून दाखल केलेला दावा आहे. हा दावा कुठल्याही परिस्थितीत रद्द होऊ शकत नाही. कोर्टाने पुढाकार घेऊन एक जाहीर सूचना द्यायला पाहिजे होती की असा असा दावा न्यायालयामध्ये आहे, तो कोणाला चालवायचा असेल त्या वादींनी या न्यायालयामध्ये नव्याने अर्ज दाखल करावेत, अशी सूचना न्यायालयाने करायला पाहिजे होती. पण न्यायालयाने ते कुठलंही काम केलं नाही आणि आपलं अंग झटकून दिलेलं आहे. आणि मग त्यामुळे हा जो तांत्रिक मुद्दा उपस्थित केलेला गेलेला आहे तो गैर आहे. याकरता म्हणून आम्ही पुनर्विचार याचिका न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे. त्याचप्रमाणे नव्याने पार्टी होण्यासाठी, या दावा चालवण्यासाठी, पार्टी होण्यासाठी म्हणून नामांकन अर्जही दाखल केलेले आहेत. आणि हा दावा परत चालू होईल असा आम्हाला विश्वास आहे. हे जे काही श्रीमलन जागरण पूर्वापार सुरू आहे, हे पूर्वापार सुरू असलेलं जागरण हे पुढे चालू राहणार आहेत. आपण दर पौर्णिमेला जाऊन मलंगडावरती जाऊन श्री मलंगनाथांची आरती करतो, पूजा आरत्या करतो. रोज जाणारे भाविक आहेत, दर गुरुवारी सुद्धा जाणारे भाविक आहेत. आणि ते
श्री मलंगनाथांची पूजा करतात, आरती करतात. हे स्थान संपूर्णतः हिंदूंचं आहे. या ठिकाणचे जर रिवाज बघितले ते सगळे रिवाज हिंदू पद्धतीनुसार चालतात. आपण जर धार्मिक ग्रंथ उघडून बघितले तर त्या धार्मिक ग्रंथांमध्ये अनेक पुरावे आपल्याला प्राप्त होतात. तसाच दत्तप्रबोध म्हणून एक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये श्री एकनाथ महाराज यांच्याबाबत अनेक चरित्र कथा आहेत आणि त्या कथेमध्ये दत्तप्रभूंनी मलंग वेशामध्ये नाथांना दर्शन दिलं अशी एक कथा आहे. म्हणून दर पौर्णिमेला आपण मलंगगडावरती गेल्यावरती आरती करतो. त्या आरतीमध्ये एक कडवं आहे, मलंग वेशा जरी स्वीकारसी एका जनार्दनी दर्शन देशी कल्याण ग्रामी तूची वससी मज कळले निश्चिती आरती करतो दत्ता मी तुझी मच्छेंद्र जतीची. तसंच संत रामदास स्वामी, समर्थ रामदास स्वामी यांनाही दत्तप्रभूंनी मलंग वेशामध्ये दर्शन दिल्याच्या कथा आहेत. अशा अनेक कथा प्रचलित आहेत आणि त्या धर्मग्रंथांमधून आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर नवनाथ संप्रदायाच्या ग्रंथांमध्ये सुद्धा अनेक संतांच्या समाध्या या दर्गारूप केलेल्या होत्या की ज्या योगे त्याच्यावरती अतिक्रमण होऊ नये, आक्रमण होऊ नये. पण हे स्थान ओळखायची कशी म्हणून त्याकरता एक प्रमाण आहे. आपण जर दर्गा बघितला तो दर्गा पूर्व पश्चिम असतो. समाधी जी असते ती उत्तर दक्षिण असते. समाधीचे सगळे विधी हे ब्रह्ममुहूर्तावर होतात. दर्ग्याचे सगळे विधी सायंकाळी होतात. समाधीला ब्रह्ममुहूर्तावर गंधलेपन केलं जातं आणि दर्ग्यावरती संध्याकाळी चंदनाचा भुगा चारी बाजूला पेरला जातो. आणि आता जर आपण मलंग स्थानाचा जर विचार केला तर मलंग स्थानावरती जी वार्षिक यात्रा होते ती माघ महिन्यामध्ये होते. मग ती चतुर्दशीला असेल, पौर्णिमेला असेल किंवा गुरुप्रतिपदेला असेल. माघ महिना हा हिंदू संप्रदायामध्ये प्रमुख महिना आहे. आणि या महिन्यामध्ये जेवढी म्हणून दत्ताची स्थानं आहेत त्या दत्ताच्या स्नानावरती यात्रा झालेल्या दिसतात. जशी आपण आषाढामध्ये गुरुपौर्णिमा साजरी करतो त्याचप्रमाणे माघ महिन्याच्या वद्य प्रतिपदा जी आहे ती गुरुप्रतिपदा म्हणून गुरुपौर्णिमेप्रमाणे ती साजरी केली जाते. आणि त्या अनुषंगाने त्या काळामध्येच या मलंगगडावरती पालखी निघते. कुठल्याही दर्ग्याची पालखी ही काढली जात नाही. मुळात त्या संप्रदायामध्ये प्रत्येक पूजाच नाहीये. आणि या ज्या मलंग स्थानावरती जी पालखी निघते त्या पालखीमध्ये गंधाचं भांड ठेवून ते मिळवलं जातं. त्या ग्रंथांच्या गंधाच्या भांड्याला सर्व भाविक हात लावतात आणि मग ते गंधाचं भांड ब्रह्ममुहूर्तावरती समाधीवर आणून त्या गंधांचं लेपन श्री मलंग समाधीला केलं जातं. असा ते विधी आहे. त्याचप्रमाणे पालखी बरोबर नगारे, चौघडे, ढोल ताशे हे वाजत असतात. या स्थानावरती जो कळस आहे त्या कळसावरती चांदतारा नाहीये तर मत्स्याचं चिन्ह आहे. कारण मत्स्यधरणात हे मत्स्याच्या पोटी जन्माला आलेले आहेत. त्याचं निशाण म्हणून त्या ठिकाणी मत्स्य पताका आहे.
त्याचप्रमाणे या पालखीच्या पुढे डोक्यावरून कणकेचे दिवे घेऊन वाहणारे जे भक्त आहेत ते ढोके गावचे पाटील हिंदू कुटुंब आहेत. त्याचप्रमाणे ह्या मलंग बाबांच्या पालखीच्या मशाली एक विशिष्ट पद्धतीच्या आहेत. त्या मशाली सुद्धा वाहून नेण्यासाठी म्हणून ससे पारधी जी जमात आहे ती जमातीचे बंधू भगिनी ती मशाली घेऊन त्या पालखी बरोबर असतात. इथले पुजारीच मुळात ब्राह्मण आहेत. जर एक स्थान मुसलमानांचं असतं तर या ठिकाणी मुसलमान फकीरच व्यवस्था त्याने केली असती, पण ते न करता या ठिकाणी ब्राह्मणांची व्यवस्था केलेली आहे. दुसरं म्हणजे हे स्थान श्री संत ज्ञानेश्वरांच्या काळचं आहे. जी परंपरा आहे आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्रत्रयांचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बुद्ध गोरक्षासी केला गोरक्ष वदना गणिप्रती गणी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा चार चोगळले ही गुरु परंपरा आहे. त्या गणिनाथांना या ठिकाणी आदेश दिला गेला की तू आता इथून उठ, ब्रह्मगिरीवरती जे निवृत्तीनाथ वगैरे येणार आहेत त्यांना तू आदेश कर, त्यांना तू मार्गदर्शन कर. म्हणून गणिनाथ उठले आणि ते ब्रह्मगिरीला त्र्यंबकेश्वरला गेले. त्या ठिकाणी निवृत्तीनाथांना गणिनाथांनी दीक्षा दिली आणि आपली संप्रदायाची परंपरा सुरू केली. असं हे दीक्षा विधी स्थान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. असे पुरातन अनेक अशी स्थानं आहेत की ती स्थानं आपल्या हिंदूंची आहेत, पण कालांतराने काही आक्रमणाने ती आपल्या हातातून गेलेली आहेत किंवा ती चिन्ह काही बिघडलेली आहेत. ती परत आपल्याला सगळी मिळावी म्हणून आपण सगळेजण प्रयत्न करीत आहोत आणि त्याचाच प्रयत्न आमच्याकडून जय जय रघुवीर समर्थ. आपण एवढे सगळे जी आपण आता माहिती दिली आणि आपण हे सगळे पुरावे कोर्टातही आपण सादर केलेले, तरी निर्णय हा त्यांच्या बाजूने का लागला? त्यांचा जो निर्णय आहे तो तांत्रिक निर्णय आहे. पुन्हा हे श्री मलंगे हाजी मलंगे याबाबत काही उहापोह झालाच नाही ना. फक्त त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही काही दिवसाने हा अर्ज दाखल केलेला आहे, ही तांत्रिक बाब आहे. आणि जो काही विलंब झाला त्याला पण काही कारण आहेत ना. आता हा जो दावा लावलेला आहे हा दावा मुळात कोर्टामध्ये उभा राहू नये, चालू नये म्हणून प्रयत्न झाले. मग आता बाबी राजा पडला, मग त्या अनुषंगाने काही काही वटहुकूम निघाले. त्या वटहुकूमच्या मागे लागून त्याचा आधार देऊन हा दावा कसा बंद होईल असाही प्रयत्न केला गेला, पण तो यशस्वी झाला नाही. आणि मग ठाणे जिल्हा न्यायालयामध्ये हा दावा चालला नाही. जर दारच उघडलं नाही तर पत्र कोणाला द्यायचं असा एक विषय आहे ना. दावात जर ठाणे जिल्ह्यामध्ये गोठवून ठेवला गेला तर आम्हाला अर्ज करायचा आहे, आमच्या हातात अर्ज आहे, पण न्यायालय म्हणतं की तो दावा अजून गोठवलेला आहे, त्यामुळे आम्ही त्या संबंधी कुठली कागदपत्र घेऊ शकत नाही. त्यामुळे जो काही उशीर झाला आहे तो त्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे उशीर झालेला आहे, याची ही आठवण आम्ही न्यायालयाला करून देत आहोत. पण सरकार सुद्धा केंद्रात आपली आहे, राज्यात सरकार आपली आहे, आणि मग याच्यात निष्काळजीपणा आपल्याला कोणाचा वाटतं, सरकारचा आहे की आपण की आपले जे इतर पक्ष हिंदूवादी पक्ष आहेत की यांनी त्या गोष्टीवर लक्ष नाही दिलं? आपल्याला याबद्दल आपल्याला काय वाटतं? आता या जरतरच्या भाषा आहेत, त्याला काय करायचं या अनुषंगाने पुन्हा आम्ही त्या संबंधीचा योग्य तो विचारणा केलेली आहे. आता त्या अनुषंगाने काय होईल त्याच्यावरती संपूर्ण हे मलंग जागरण अवलंबून राहील असं नाही. कोणी कसाही निर्णय दो, पण हे स्थान आमचं आहे आणि ते आम्हाला मिळालं पाहिजे हा आमचा आग्रह मरेपर्यंत असणार आहे.
भले निर्णय त्यांच्या बाजूने लागला, पण आपली जी यात्रा होते श्री मलंगडची ही अशीच चालू राहणार का? पूर्ण आपल्या हिंदुत्व भाविकांची आणि शिवसैनिक सगळे जे आपण येतात ते सुप्रीम कोर्टामध्ये ही यात्रा कशी चालावी म्हणून त्याला एक व्यवस्था दिलेली आहे. आणि मग त्या व्यवस्थेमध्ये त्यांनी म्हटलंय की हे स्थान सर्वधर्मीय स्थान आहे. त्यामुळे सर्व धर्मीय लोकांना त्या ठिकाणी त्यांची पूजा अर्चा करण्यास त्यांना परवानगी आहे. त्याप्रमाणे आम्हालाही आमच्या पद्धतीनुसार पूजा अर्चा करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाने आम्हाला दिलेला आहे आणि तो आम्ही अबाधितपणे चालवणार आहोत.